सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली हो. मी तुम्हाला सांगतो ना, सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणूस ठरवू शकत नाही हो. हे नाक्यावरची MHJ बँक बंद झाली हो. अनेक लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते. मला ना आधी कल्पना होती की बँक बंद होणार. मी हुशार आहे, पण मी हुशार आहे. मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले. या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती? बायकोची बँक. बरोबर की नाही? करेक्ट. येस. स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, आता मूळ स्क्रिप्टला तयार. हाच 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 तो आवाज, हाच तो आवाज ज्या आवाजाने मला इतकी वर्ष गुंगून ठेवलं, गुंतवून ठेवलं. हाच. दादा दादा ते आले. चला ए नौटंकी बसले, उघड ए दरवाजा उघड ना लवकर. या. काय हो, दमलायत तुम्ही? हा हो जरा. या या या. पाणी. माईक नाही काढायचं. सॉरी सॉरी. अहो तुम्ही जेवून आलात ना? नाही तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे. अगं नाही, ऑफिस मध्ये पार्टी होती. तो गौरव मोरे आहे ना, त्याचे 2-3 पंच वाजले आज. त्याने पार्टीज दिली सगळ्यांना. बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे. छान. बरं तुम्ही तुमचं आवरा हा आणि झोपा बरं का. मी पण झोपायला जाते. विशू ऐक ना. आता नको तुमचं काही. अरे काय काय अगं हे काय वेळ आहे काय नाही. अगं तसलं काही नाहीये, ऐक ना. सॉरी. माझं जर एक काम होतं, उद्या सकाळी पण घाई होईल, मला पण लवकर जायचंय. आताच काम करून टाके. मला जर एक 5,000 रुपये हवे होते. काय? 5,000 रुपये हवे होते. मी माझे 2 लाख रुपये काढून दिलेत ना तुला, माझ्या बायको. त्या बायकोच्या बँक म्हणले 5,000 रुपये हवे होते. सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे. अहो सॉरी सॉरी. आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. दे ना 5,000 दे ना. सांगितलं ना आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. कसलं बँक हॉलिडे आज? घ्या. मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं? 1 मिनिट थांबा. हा बँकेचं कॅलेंडर? हे घ्या, हे घ्या. बँकेचं कॅलेंडर तू छापलंय? म्हणजे बघा आता मी राहिलेली नाही. मी आता बँक झाली, बँक. त्यामुळे सगळा पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार. हा महिना आहे ना? हे महिना आहे. सगळ्या डेट्स लाल लाल आहेत. म्हणजे फक्त 3च दिवस बँक ओपन राहणार आहे. 27 दिवस रेड 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 आहे सगळं. तुम्ही नोटीस नाही वाचली का? नोटीस कुठे आहे? बाथरूमच्या दरवाजावर लावली तरी नोटीस वाचली नाही? बाथरूमच्या दरवाजावर? एक मिनिट, नसेलच वाचली. हे घ्या, नोटीस वाचून घ्या. बँकेची नोटीस. बँकेची नोटीस? बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त 3 दिवस बँक उघडी राहील. नको ना मस्करी करू. दे ना 5,000 रुपये. खरंच पाहिजे. सांगितलं ना तुम्हाला आज बँक हॉलिडे, बँक बंद आहे. आता खूप झालं तुझं, मगापासून बघतोय. खूप झालं तुझं. मगापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे. कृपया आमची आज बँक बंद आहे. खातेदारांनी सहकार्य करावे. धन्यवाद. पैसे दे. चल पैसे दे माझं. चल 5,000 रुपये. ती 2 लाख रुपये ठेवायला दिले. एवढं कशाला चिडताय? हो देते. मगापासून असं आहे. हे बघा, एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही. केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना, म्हणून बँक ओपन करते. जुने कस्टमर तर जुने कस्टमर. हे घ्या. हे काय? सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक. सुभेदार पैसे माझेत. तुझं आडनाव कशाला पाहिजे इकडे? सुभेदार. हा चौगुले विकास का नाही इकडे? चौगुले विकास नाव बदल. तुम्हाला कॅश हवी आहे ना? मला नाही तर मी बँक बंद. नाही हवी आहे. कॅश हवी. कॅश हवी आहे. चला रांगेत द्या. रांगेत या. मी एकटाच आहे ना ग. रांगेत या ना. चला. अगं मी एकटाच. काउंटर जवळ 3-4 जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही. फील यायला पाहिजे ना बँकेचा. चला रांगेत या. असं कुठून आणू? 3-4 जण कुठे? पण मी एकटाच नाही. काय करताय तुम्हीच? 3-4 जणांची ऍक्टिंग करा ना आणि या. अरे कशाला हे खेळ करते? पण आपण डायरेक्ट पैसे देणं. बाबा ठीक आहे 3-4 जण. हे कसलं बालिशपणा आहे. चला या. नेक्स्ट. कारण नसताना रात्री 10 वाजता हे सगळं करतोय मी इकडे. चला नेक्स्ट. नमस्कार. कसे आहो? काय जळलं बेरिंगे?
मला हेच येतं बेरिंग, मला हेच येतं, मला हेच येतं. प्रॉब्लेम मला बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चला नाव बोला. नमस्कार, समीरेंद्र बाहुबली. हे खूप बालिश होते. तू जे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाचं चला चला काम बोला. तुम्हाला पासबुक भरायचंय ना, चला पासबुक द्या. पुढे पासबुक नाही. अरे काय हातात आहे, नाही देता येत नाही का? जरा खेळ रंगवता येत नाही या माणसाला. खेळ कुठला तर काय झिंग चक 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 झिंग चक 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 झिंग. हे कुठलं प्रिंटर आहे? झिंग चरचर चर कुठलं प्रिंटर आहे? हे काय बालिशपणा बालवाडी आयटम कोणाला दाखवतेस? अच्छा, आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम. नुसतं बालवाडी म्हटलं तरी टाळ्या वाजल्या रे. आम्ही करतो तो बालवाडी आयटम. आणि तू दरवाजाचं दार उघडताना असा आवाज करतात असे कबुतरासारखे आवाज. कबूतर नाही, ते मोबाईलचा आवाज येतो. ते बघा ते बालिश होते हे सगळं. हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का? ठीक आहे, करते काय करते काय ते. शांतता राखा. बँक ही अकाउंट नंबर ब्रांच विरर काय वर्किंग आहे बघायचं. हे घ्या तुमचं पासबुक. चला नेक्स्ट. हे ना तू आई. नेक्स्ट. आता मला द्या 5,000 तुम्ही रुपये. परत आला. तुम्हाला सांगितलं ना तुमचा नंबर चौथा आहे. दुसऱ्या नंबरवर कसं येतं तुम्ही? चला मागे वा, मागे वा. चला आजोबा या. आजोबा पण तूच ठरवलं, हे कॅरेक्टर पण तूच ठरवलं. आजोबा या. नमस्कार. काय जळलं बेरिंग आहे. माझा हाच आजोबा, हाच आजोबा येतो मला. काय जळली खुरटी मिशी वाढले. आता पदरी आला आणि पवित्र पडलं. काय या 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 आजोबा. ओ रागवू नका आजोबा. या आजोबा. काय जळलं बेरिंग. आजोबा बरे आहात का? बरं आहे. आजी बरे आहेत का? आजी बरी आहे. गावी गेला होतात का कोकणात? आंबे खाल्ले का चोखून चोखून? मुद्द्याचं बोल ना. काय झालं तुमचं? चला नेक्स्ट. चला आता दे, आता दे. बरं झालं तुम्ही. काय करू तू बाबा? कठीण आहात तुम्ही बाबा माणसं. चौथा नंबर आहे तुमचा. जमा घेवा. माझ्या हातीचा तुझा फालतूपणा बघून गेला आता. जस गेला. नको बा नको बा असा गेला तो. माझी नजर चुकून गेलाच का? गेला आता मी आहे. चल 5,000 रुपये दे मला. 5,000 रुपये दे. अरे बापरे, लंच टाइम झाला. एक मिनिट. लंच टाइम कसा होतो? लंच टाइम कसा होतो? माझी वेळेला लागेल. लंच टाइम कसा होतो? मला पैसे पाहिजे. हे बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना, विशाखा मॅडम त्या आता जागेवर नाही. असं काय त्यांच्याकडे तुमचे अरे असं काय बोलते? सर नीट बोल ना. हे बघा खुर्ची रिकामी आहे. तुम्ही इकडे बघा ना, मी इकडे बोलते. हे बघा हे बोलते. नमस्कार, मी प्रमिला सरपंच. प्रमिला सरपंच? अशी प्रमिला सरपंच? तुमचा अकाउंट आहे ना, त्या विशाखा मॅडम सांभाळतात. मग त्या आल्या ना की त्यांच्याकडनं एकदा चौकशी करावी. त्या येऊच दे एकदा. अशी तिला वाट तू मारणार नाही. बोलवा ना त्यांना, फोन करा. 1 मिनिट थांबा. चला मला 5,000 रुपये द्या. हा 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे? हा चला नाव बोला. समीर चौगुले. काय? समीर चौगुले. समीर चौगुले. अरे बापरे. काय नाहीये? आहेत पैसे आहेत. फक्त काय झाले माहितीये का, म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्रीसाठी आम्ही पैसे गुंतवणूक केली आहे. कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री. हा 1 मिनिट. हे बघा हे त्याच्या रिसिट्स आहेत. तुम्हाला देते मी. 1च मिनिट. हा या त्याच्या रिसिट. अरे हे बिल आहे. हे साड्यांचं बिल आहे आणि ज्वेलरचं बिल आहे. हा मी म्हटलं ना गुंतवणूक केली. आणि सगळी गुंतवणूक तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल. आता येड लागलंय का तुला? सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेस. सगळे नाही केले. मग? खरंच आता मी तरी काय करणार ना. नाही मला आत्ताच्या आत्ता मला 2 लाख रुपये पाहिजे. नाही कसं आहे, वरतून ऑर्डर केली ना, आम्हाला तसं वागावं लागतो. वरतून ऑर्डर कुठून आली तुझी? अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना. मेन ब्रँच? आमच्या सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना, GRO त्यांनी काढला. काय करता? अगं म्हणजे तुझी आई माझी सासू ती ढालगज बाई ती सांगणार आणि तू ऐकणार. मला आत्ताच्या आत्ता माझे 2 लाख रुपये पाहिजे. अहो थांबा. नाही मला पाहिजे 2 लाख रुपये. काउंटर मध्ये एंट्री केली. आउट. सिक्युरिटी बाहेर या. अबे तेरी तो. अबे तू सिक्युरिटी. अबे तेरे को बोला ना बाहर. काय को अंदर घुसता है?
ए बस झालं तुझं, बस झाली नाटक, बस झाली. नाही बोलायचं माझ्याशी, नाही बोलायचं सांगितलं ना तुला. अहो मस्करी केली. मस्करी नाही करायची. कष्टाचे पैसे माझे, नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची. अहो तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय? मी टेन्शन येतं मला. मस्करी पर्यंत ठीक आहे, मला टेन्शन आलंय त्या 2 लाख रुपयाचं. कुठे ठेवू बाहेर जाऊन बँकेत सांग बघू. सध्या ते चाललंय बाहेर, ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग. सगळी लोक बिचारी हवालदिल झाली, लोक बँकांच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात. कोणी त्यांचं ऐकून घेत नाही. म्हातारी कोतारी लोक, त्यांची मुलं असतात बाहेर गावी कुठेतरी शिकायला. आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवतात. आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही, आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत. पुढे 6 महिन्यात तुम्ही फक्त 1000 रुपये काढा. कसं जगायचं त्यांनी? औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना. आबाड कष्ट करणारे बायका असतात ग. महिन्याला 100 रुपये त्या सेव्ह करतात. त्यांच्या डोळ्यातनं स्वतःच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न असतात ग. कुणासमोर हात पसरायचा त्यांनी? मला टेन्शन येणार नाही का ग? नका ना काळजी करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही या बायकोच्या बँकेत पैसे टाकलेत ना, मग ते कधीच गहाळ होणार नाहीत, कळलं का? ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील, काळजी करू नका. आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर, तेव्हा बाबांची एन्जिओग्राफी करावी लागली. कोणी दिले पैसे? या बायकोच्या बँकेनेच दिले ना पैसे. मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे, तेव्हा पई करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते 20,000. त्यावर काढला अख्खा महिना, काढला की नाही? मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसत आहेत ना, ते मी माझ्यासाठी नाही केले. आईबाबांचा मेडिक्लेम केला, गरज होती ती, कळलं का? आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली, ते सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे, काळजी करू नका. या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते, काय व्यवहार करते, हे जगात कोणालाही कळणार नाही. आणि तुम्ही समजून पण घेऊ नका. पण एक नक्की, कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहील याची खात्री बाळगा. पैसे हवेत ना? पार्टीला जायचं ना मित्राकडे? हो. 2000 रुपये मिळतील. नाही 5,000 रुपये. 2000 रुपये नाही, चाकणा वगैरे ना. यावेळेस काय करा तुम्ही, शेंगदाणे चिप्सवर भागवा. ते चिकन चिली, चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबातच. हा. आणि बघा 3 पेक पिल्यानंतर बिल मैं दूंगा वगैरे थाटाट सांगू नका, कळलं ना? आपण चौगुले आहात, सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका. आपल्या ह्याच्यात राहा. थँक्यू व्हेरी मच. सिक्युरिटी ये मानव अंगचटी को आ रहा है, इधर आओ. Thanks bro. Hello everyone. I am Gaurav More from Powai Filter Pada. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय. ए हॅलो, एक्सक्यूज मी, हॅलो, असं काहीच नाहीये. मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहमला. कुठे गेलाय? बर्मिंगहम. बुलढाण्याला गेला असेल. सांगतोय बर्मिंगहॅम. त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये? त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले. असो यार, त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुले बद्दल बोलण्यासारखं आहे. गौऱ्या. अच्छा, येस टॉम क्रूज. येस टॉम क्रूज. हा, एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या. टॉम लक्ष्मी कुंकू लावते. टॉम तेरी गंगा मेली. टॉम रतन धन पायो. सगळंच चुकलंय तुझं आयुष्यात, सगळंच चुकलंय. बरं ठीक आहे, जर मराठी असेल तर सिनेमा टॉम पास. आणि अगदीच इच्छा असेल तर टॉम पास 2. बरं, खूप झाला टॉम पास. बरं, आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय, कोकणात. लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे. आणि मी असं ऐकलं की कोकणात जावयाला खूप मान असतो. त्याला असं देव मानतात, घरात बोलवतात, ओवाळतात. त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात. त्यात माझी बायको रंजना
रंजना एक बोलती एक आहे मग काय विचारायलाच नको. बाबा ओ बाबा कोण कोण आलंय? ओ बाबा या या या. कोण आलंय? अरे आहे बाबा. अरे बाबा आले. कोण आलंय? क्या बात है? कोण आलंय? बाबा हा, ओळखा कोण आले? ओळखायचंय. बघू. अरे वा. काय? अगं ऐकलंस का? आपली म्हैस गाभण होती ना, तिला रेडकू झालंय बहुतेक. काय बोलता हो? मी काय रेडको आहे का? मी तुमचा जावई गौरव मोरे. अरे देवा सॉरी, माफ करा ते काय दृष्टी पार निघून गेली त्यामुळे दिसत नाही. अगं ऐकलंस का? जावई बापू आले, जावई बापू. कोण आले? आणि घे बांगडी गाडीला रुसाचा रस. कोण आले असं विचारलं मी. अगं जावई बापू आले, जावई बापू. त्याचं काय आहे, वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो, आणि मला कमी दिसतं. हे अगं हे जावई बापू आलेत ना, पाणी घेऊन ये. पाणी पाणी पाणी. लावणी करते जरा थांबा. कशी वाटली? किती मुद्दाम कराल रे? किती मुद्दाम कराल? पाणीचा लावणी कसं ऐकू येईल? मस्करी केली हो. अच्छा मस्करी केली. स्वागताचं सामान रेडी आहे ना? म्हणजे काय? ओ ऐका ना बाबा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कुठं माझं स्वागत करताय, पूजा करताय, नका करू. नाही हात वर करा. आहात का? नाही, काखेत हे ठेवायचंय. कशाला? अहो आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत अरे येडा बेडा झाला का तू? तू येत टोटो बॉम्ब पागला का? नाही ते घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको, घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय? आता जाळपोळ नको, आता जाळपोळ नको. अहो, काही होत नाही हो जावई बापू. तुम्हाला सांगतो पुढच्या दिवाळीपर्यंत ठणठणीत होते काख. या इकडे. नाही या म्हणजे या. अरे अगोरी पद्धत आहे ही. अगोरी पद्धत आहे नको. जावई बापू, मस्करी केली हो. अशी कुठं पद्धत असते का? हो ना. बसा इथं. मला वाटतं इथं नको, इथं नको. जावई बापू ना याच्यावर बसवा. ए बाबा त्याच्यावर बसून म्हणजे पाटावर पाटावर. पाटावर 3 लाडू चाटावर. जावई आमचा पाटावर. येऊन येणार कोण? अरे याच्याशिवाय आहेच का? विश्वास आमचा ह्याच्यावर. अरे शिक्का मारा. पाटावर. अरे म्हाताऱ्यांनो वाक्य पूर्ण करा ना मग. पाटावर. ते मेले चालले शब्द लक्षात राहत नाहीत ना हल्ली. पाटावर जावई बापूंना बसायला पाटाना. पाठ गादीवर. पाठ ठेवलाय गादीवर. जावई आमचा. पाटावर बसतो मी. हे काय बसतो? एक मिनिट अगं हे रांगोळी काढणं पाटाभोवती. रांगोळी डांबर गळी ते कुठं घालू? ओ इकड्या इकड्या तुम्ही शांत बसा. डांबर गोळी. त्यापेक्षा रांगोळीच बरी आहे. पण ऐका ना आई, कशाला रांगोळी राहू दे ना. कशाला रांगोळी? रांगोळी काढते. असं कसं? आमचे कशी वाटली रांगोळी? तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरिबात वाटली? फक्त एवढाच हात हलतोय म्हातारीचा. नाही बॉडी लँग्वेज. तो का हलतोय, हात का हलतोय? आनंदाने हलतोय. आमचा एकुलता एक जावई आलाय, आज त्याचा पहिला दिवाळी सण आहे. बसा तुम्ही बसा. चल पटकन जावई बापूंना ओवाळूया. चला चला. बरं झालं. आरती कोयरी ताटावर. जावई आमचा. पाठावर बसतो ना मी. प्रत्येक वेळी बोलत पाहिजे का? कुठे बसताय? जावई बापू.
आई हे फिरवा, तुम्ही नका फिरवू. हे म्हणजे हळूहळू ते ऐका. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल तर नाही जमत नाही कसं आमचा एकुलता एक जावई आहे, त्याचा आज पहिलं दिवाळ सण आहे. शपथ घेतली वाटतं आज मला मारून हो टाकायची. या मी ओवाळतो. दिन दिन दिवाळी सासरा जावयाला ओवाळी. अरे सासरा आलाय घाटावर जावई आमचा. जावई बापू, आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली आहे. काय तुमची स्वतःची जागा माझ्या नावावर केली? मग तुम्ही एकुलते एक जावई आमचे, आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना. ते कागदपत्र द्या. हे घ्या सही करा. बाबा आपण असं नाही कसं बाबा म्हणजे वाजवेन. सही करा. अहो 3 पिढ्यांची जागा आहे ती आमची. पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची. 7 बऱ्याचे उतारे करताना डोळे भरले होते, अक्षरशः पाणावले होते. पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कोणाला देणार ना ती जागा. म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे म्हणून तुम्हाला दिली जागा. बोलत काय बसलाय, जागा दाखवा त्यांना पटकन. हो चला. पेन द्या, हे पेन द्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. कशी वाटली जागा? आहे ना? बघ त्यांना आवडलेली दिसते. आपण पुन्हा करून दाखवू. नीट लक्ष द्या जावई बापू. आणि तू टायमिंग ठेव. जागा अशी वाजली पाहिजे. पेन द्या, हे पेन द्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. जपा ही जागा. 3 पिढ्यांनी जपली आमच्या. ही तुमची जागा आहे? त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत? हो ना. ह्या जागेसाठी? हो अहो सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता. म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते. सही करताना 7 बऱ्यांच्या कागदपत्रांवर बघा त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे. ठोकलाय तो. असं ठोकलाय. ही जागा आई शपथ. नको वाजाडू, भलता पचका झालेला आहे आधीच. प्रसाद दादा, सई मॅडम, राजा सर, भलता डोक्याचा बनका उडालेला आहे हो. माननीय नगरसेवक अरुण कदम साहेब अण्णांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी इथे येणार आहेत. आता अण्णा म्हणजे त्यांचे एकदम जीवाभावाचे, म्हणजे एकदम त्यांच्या बापासारखेच बुवा. हा, पण तो अण्णांचा पुतळा घेऊन मी ट्रक मधून येत होतो तर खड्डे भलते होते हो रस्त्यात. मी पुतळ्यासोबत मागे होते, गचक्यावर गचके बसत होते. मी असा उचकलो, हँडल धरायला गेलो मी, तो पुतळ्याचा हँडच होता आणि असा झटका बसला आणि पुतळ्याचा हँड माझ्या हातात आला. आता पुतळ्याचा हँड गेला, त्याच्यात माझा हँड हे जर अरुण कदम साहेबांना कळलं तर माझा हँड पाय सगळं तोडून टाकतील ते. म्हटलं आता काय करावं. त्या कारागीर जे होते ना त्यांना मी सांगितलं, अरे जोडा बुवा. ते म्हटले फ्रॅक्चर झाल्यावर ते जोडायला 15-20 दिवस लागतात, हे जोडायला 2 दिवस तर लागतील बुवा. म्हटलं आता काय करा बुवा मग. पण माझं नशीब भलतं भारी हो. मला अण्णांसारखा दिसणारा एक हुबेहूब नट भेटला. हा, आणि तो एकदम रिकाम टेकडा होता. म्हटलं त्याला इथे 10 मिनिट उभं करू. आणि अरुण कदम साहेब आहेत ना एकदम हुकेले, जायल खोपडी आहे एकदम. त्यांना खरंच वाटेल ते. फक्त तुम्ही सगळे कार्यकर्ते, या वार्डाचे नागरिक काही बोलू नका बुवा, पचका करू नका. बने ओ भो बने, अण्णांना घेऊन ये रे. हा पळून जात होता. हा का रे भो,
तू का बरं पडून जात होता रे? पळून जाऊ नाही तर काय करू? मला सांगितलं होतं की नाटकामध्ये पुतळ्याची ऍक्टिंग करायची. इथं हे रस्त्यावर आणलंय तुम्ही. तसंच करायचंय, पुतळ्याचीच भूमिका करायची येणार आहे. आणि 5,000 रुपये दिले ना रे तुला. 5,000 रुपये दिले म्हणे. 5,000 रुपये दिले, पण इथल्या लोकांना जर कळलं ना की मी पुतळा नाही खरा माणूस आहे तर 1 लाख फटके पडतील मला. नाही सगळे आपलेच लोक येते. आणि 10 मिनिटाचं तर काम आहे हो. 10 मिनिटाच्या वर 1 मिनिट बी थांबणार नाही. माझा पथनाट्याचा प्रयोग आहे. तुमच्याशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? तुमच्याशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? तुमच्याशिवाय आहेच कोण? वाच कुणाचा? दम साहेबांचा. कुणाचा? दम साहेबांचा. तिकडे माझ्या गाडीकडे जा वाचाऱ्यानो. तिकडे टोवाला आला तर गाडी उचलून घेऊन जाईल तो. पटकन तिकडे जा. साहेब वेलकम. वेल कमीच आहे माझ्याकडे. चला पटकन अपहरण करून घेऊया. अपहरण कोणाचं? अरे ते वसारे अपहरण नाही का ते पुतल्याचं असं करतात. अनावरण म्हणतात त्याला. अन्न कुठे अन्न कुठे अण्णा. अरे वसारे अन्न वर गेले मला माहिती आहे, पण तू पुतळा बनवून आणला. हा काय साहेब, हा काय? ह्यो अण्णांचा पुतळा. हा हा. अरे वसारे काय फालतू करूया. काय झालं? अण्णांच्या पुतळ्यावर चादर सुकट टाकली. अशी चादर सुकट अण्णांचं पुतळं. अहो चादर नाही नव्हती. अनावरण करण्याआधी ना असा कपडा टाकत असतात बा, तो कपडा तुम्ही काढायचा. म्हणजे अण्णांचं वस्त्रहरण मी करायचं? वस्त्रहरण नसतं नव्हतं. असा कपडा तुम्ही काढला की सगळे लोक टाळ्या वाजवतील. हे सगळे टाळे वाजवणार. झालं मग आताच काढतो मी. ये कुणी बनवला? कुणी बनवला? सॉरी असला पुतळा. सॉरी. असला पुतळा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला रा. गौरा सेम टू सेम अण्णासारखा पुतळा बनवला. सेम टू सेम अण्णासारखाच आहे रा. सेम म्हणजे तुला सांग रे, दागराच्या पुतळ्याला कापडाचं कोट घातलंस तू? नाही ते कपडे सगळे असे कापडाचे ठेवले बा. काय पुतळ्यासाठी म्हणजे कोणी कबूतर शिटत, कावडा शिटतो, खराब होतात ना कपडे. 8-10 दिवसांनी सगळे लॉन्ड्रीला देणार आहे आम्ही, ड्राय क्लिनिंगला सगळे कपडे. म्हणजे असं म्हणजे फॅसिलिटी. एवढी फॅसिलिटी आहे. अरे सेम टू सेम अन्नाचं पुतळा आहे रे. म्हणा याला बघून अशी पिठी बांधायची वाटत. मी काय बोलतो, मी जरा अन्नाला हात लाव. लावा बा, आपलेच आहेत. अन्न पण सांभाळू ना जरा. हात लावत. लब्बरच लब्बर सारखं आहे ते, पण ते वेगळं मटेरियल आहे. पण तुम्ही गदड्याचा आवाज काय काढला बा. तर आज आपल्या इथे माननीय नगरसेवक अरुणजी कदम आलेले. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा बा. आता या काजव्याचं या सूर्याने काय वर्णन करावं बा. यांची चरण धूड इथे लागली तेच आमचं भाग्य आहे बा. लवकर आटप तू पण. अरे मी एकदाच बोलू, डबल कसं ऐकायला आलं मला? इको माईकचा प्रॉब्लेम असेल ना. माईक वाल्या, अरे इको नको देणार आहे, इको कमी करणार आहे. 2 वेळा आवाज येतोय ना रे. इको कमी कर. थोडं कमी कर. तुम्ही बोला. अण्णा, माझे अण्णा. आता अण्णांबद्दल मी काय बोलू? कमी बोल. रे वसाऱ्या माईक वाल्या, काय फालतूगिरी झाली तुझी? अवरे कसं ऐकू देतो मी? जे बोललो नाही तर कसं ऐकू देतो? मशीन खराब झाली त्याची. काय रे तुरे? अरे तुरे तू नीट नीट करणार आहे मशीन ते. अन्नाबद्दल मी काय बोलू? अण्णा माझे अण्णा म्हणजे तुम्हाला सांगतो, अण्णा ना म्हणजे माझ्यासाठी अण्णा माझ्यासाठी लय जवळ. म्हणजे मी ऍक्च्युली अण्णांमुळं माझं जगनच न्यार झालं. काय सांगू तुला मी?
असं अण्णा मला बोलायचे, मी लगेच ऐकायचो. हे बस, मी लगेच बसायचो. हे वसाऱ्या, अरे ऐकू देतोस? उठ कधी बोलले, आता तर ऐकू देतोस तू म्हणा. चालायची मशीन जामच खराब झाली ना. माईक तोंड्या, तुले काही शेफाली काढ सोरे. ते मशीन सुधारवणार आहे. तू तू त्या सुधारवणार आहे मशीन, तू सुधारणार आहे. बोला बोला बोला. अण्णाबद्दल मी काय बोलायचं? अण्णा ना माझ्यासाठी सोया सॉस होते रे. काय होते? सोया सॉस. म्हणजे ते सगळ्यांसाठी नसतात कर रे. अच्छा अच्छा, सर्वस्व सर्वस्व होते का ते सोया सॉस? बरं बरं बरं. माझ्यासाठी अण्णा होते. असं का? म्हणजे अण्णांनी माझ्यासाठी जाम कष्ट घेतले तुम्हाला सांगतो. म्हणजे अण्णांनी स्वतःच्या हाताने मला शी काढायला शिकवलं. बोल काय? अरे ते पाठीवर नाही का शी काढतात मध्ये सेंटरला वरती. अच्छा, श्री. ते स्वतःच्या हाताने अण्णा मला पाठीवर शी काढत. मला पाठीवर शी कधीच जमली नाही. मग मी कागदावर काढायचो. जाम मी प्रयत्न केला रे, आवरा प्रयत्न केला शी काढायचा. शी मला कधीच जमला नाही. मग मी इंग्लिश मधलं शी काढ. असं का? बर. अण्णाने हे बघितलं न मला असा कुत्र्यासारखा मारला. अण्णा माझे, अण्णा तुम्ही मला मारा ना तुम्ही रे. मला अण्णा का नाही मारला? मला मारला. नाही नाही नाही, तुम्हाला भाषाला पुतळा कसा लात मारेल? अरे नाही नाही, तेव्हा पण आता मला असंच लात मारायचं. आणि आता पुतला आहे ते पण असंच लात मारणारच ना. त्यांना माहिती होतं की तुमच्या कंबरड्यात लात घातलीच पाहिजे बा. तुमचे असे जीवाभावाचे संबंध होते ना. कंबर लात भावा. अरे तुम्हाला लवकर जायचंय ना? लवकर जायचं. नाही, मी नाही जाऊ शकत. मी इकडून जाणारच नाही. जोपर्यंत अण्णा मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी इकडून जाणारच नाही. नाही जाणार. अरे जा नाही वासाऱ्या. फेकून मारले तिकडे. अरे फालतूगिरी करतस. असा इको देतो. जाना वासाऱ्या. अण्णांची मिमिक्री इको मध्ये करतो. या चालायची मिशीन सगळी खराब झाली. फेकून टाक. साहेब, यावेळेस मशीन मध्ये घोड नव्हता. पुतळ्यामधूनच आवाज आला. पुतळा बोलला. पुतळा. पुतळा बोला? हा, पुतळा बोला. हे पुतला नाही माझा अण्णा आहे. अरे मग अण्णानेच सांगितलं ना रे. अण्णानेच सांगितलं ना रे की अनावरण झालं जाना वासाड्या असं अण्णा म्हणजे बोलले बा. तुम्ही पटकन नारळ फोडा आणि जा बा, लवकर जा. नारळ फोडा. नारळ हे घ्या. नारळ. मी त्यांच्या पायाजवळ येऊन नारळ फोडतोय. अण्णा मला आशीर्वाद द्या. वा वा वा. बसाऱ्या आता पण एकू का दिलं? याची मशीन फेकून टाक बसाऱ्याची. अण्णा, अण्णा मला आशीर्वाद द्या. अण्णा मला जा तुम्ही आता जा. नारळ फोडून झालंय आता जा बा. उशीर होतोय ना तुम्हाला. अरे हा काय माणूस आहे का कोण आहे? अरे कोण माणूस आहे? कोण माणूस आहे? पायावर नारळ फोडला. पायावर नारळ फोडतात. नाही नाही, सॉरी सॉरी, मला माहित नव्हतं हो. एवढा म्हणजे प्रेम असेल. दलिंदरच निघाला तो एकदम. मला माहित नव्हतं. घामाला असेल. मला नाही करायचं तुमचं काम. ज्याला आधी मिठी मारली अण्णाला तर पातळ होता. हा एकदम भरलेला आहे अण्णा. नाची हावरी उंची वारली. अण्णाचं कोट कुणी काढलं रे? अण्णाचं कोट कुणी काढला? अण्णाचं कोट कुणी काढला? अरे अण्णा. अरे साहेब, तुम्ही परत आले? अण्णा पण परत आले.
अण्णा इथंच आहे ना हो, तुमचं काहीतरी झालं फास होत आहे तुम्हाला. अरे अन्नाचं कूट का करलं कसं दिसतात बसायला का अन्नाचं कूट कारलंस तू नाही 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 ते काय ते लब्बर सारखं मटेरियल आहे ना तर घामाघूम झाले होते बा, तर म्हणून हवा लागावी म्हणून कोट काढून टाकलाय. असं ते लहानपणी मला घाम यायचा ना तर अण्णा माझे सगळे कपडे काढायचे ना साबणाने व्यवस्थित सगळे अंग धुवून काढायचे. आज मी अण्णाला आंघोळ घालणार आणि सगळे कपडे काढणार. काय ते काय ते म्हणजे कपडे तसं नाही करता येणार हो. काय ते लब्बरचे मटेरियल आहे ना, म्हणजे पाणी टाकलं तर पुतळा खराब होऊ शकतो तो. अरे नाही बसाऱ्या मी असं स्पंजनी पुसून घेईन ना, हलू हलू स्पंजनी पुसून घेतो. नाही नाही तसं काही करता येणार नाही ना. अरे अण्णा माझे सगळे कपडे काढून आंघोळ घालायचे ना, मी अण्णाला सगळं कापड काढून आंघोळ घालणार आहे. हा? तू एक काम कर हा? तू कपडे कर अण्णाचं कपडे काढ. मी काढतो, तुम्ही नका हात लावू. मी सदरा अण्णा अण्णा माझी शेवटची इच्छा पूर्ण करायला द्या. तुम्हाला असं व्यवस्थित म्हणा आज आंघोळ घालायचे आणि सगळा साबण लावून घालायचं. करे हे बसऱ्या मला असं वाटतं अण्णाने स्वतः कपडे काढून दिले. नाही 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 ते लब्बरचे मटेरियल आहे ना तर फ्लेक्झिबल आहे बा. हे बघते हे बघा फ्लेक्झिबल आहे ते, पुतळा तसा बनवलेला आहे ना एकदम. हा मी काय बोलतो माझा हात वर नाही पोचणार, मी खालून सुरू करू. नाही 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 खाली जायची गरजच नाही ना. घाम आहे ना बेंबी पर्यंत आलेला होता बा त्यांच्या, तर वर तुम्ही फक्त पंजने पुसून घ्या. खाली खाली काही करायची गरज नाही. मी धोतानंतर बदलून टाकेल आंघोळ. नाही मला अण्णा सगळे कपडे काढून आंघोळ घालायचे. मी अण्णाचे सगळे कपडे काढून आंघोळ घालणार आहे. मला शेवटची इच्छा आहे माझी, तू माझी सेवा म्हणा करू द्या. अण्णा अण्णा प्लीज. मी तुला पुतळ्यातल्या आणि खऱ्या माणसातला फरक कळत नाही तुला. मला पुण्या करतो हा एवढ्या सगळ्या लोकांसमोर अण्णाचे कपडे काढणार तू. कळत नाही तुला. अण्णा पुतळ्याची जागा घ्या ना तुम्ही. अरे काय माझी चूक झाली. त्या पुतळ्याचं खरं काय ते मी सगळं सांगतो. माझी चूक झाली. नाही नाही तुझी चूक नको बोलू रे, माझी चूक झाली. हा म्हणजे अवऱ्या सगळ्या लोकात अण्णाचे कपडे काढले तर अण्णा चिरणारच नाही रे, त्याला राग येणारच का नाही. बघ अण्णा कौरा चिडलाय, बघ कौरा चिडलाय अण्णा. इकडे काय काय मी तुला परत चिडला. मिनी तुला फोन करतो सकाळी 5 वाजता. सगळीकडे अंधार असतो, कुत्रा नसतं, माणसं पण कोणच नसतं. आपण काय करूया, काय तिकडं अंधारामध्ये अन्नाचं सगळं कपडे काढूया आणि त्याला व्यवस्थित असं धुवून आंघोळ झाली. म्हणजे अंधारात तुला माझे सगळे कपडे काढायचे. अरे यार हे प्रिया 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 बाहेर यार पटकन. आले 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 तसं यावंच लागणार मला. एकट्याच्याने काही होणार आहे का तुझ्यानी? झालं ओरडतोय ना कधीपासून. कशाला आरडाओरडा करतोय सतत? गौरव मालाडकरच का तू? काय झालं? टॉवेल दे माझा. टॉवेल कुठे आहे? तुझी बायको आहे का मी? तुझं तू शोध आणि घे. अरे याच्यात बायकोचा काय संबंध आहे यार प्रिया? तू विसरतेस, तू आंघोळीला जातेस तेव्हा मी देतो ना आणून. कारण तुला बाथरूम मध्ये घुसायचं असतं, कळलं ना? सतत कसं रे एवढा उत्साही असतोस तू? प्रिया मेरी जान, क्या तुमने अपने आप को नहाने के बाद कभी आईने में देखा है? तेजा मेरी जान, क्या तूने कभी नहाने के पहले खुद को सूंघा है? घाणा वास येतोय, जा आंघोळ कर जा. ए आता जिमला जाऊन आलो म्हणून कळलं ना. जा जा जा. हा, जातो. टॉवेल दे मला शोधून. मोठा शाणा. हे बघ इकडे ठेवलाय. कुठेही ठेवतो रे टॉवेल. घाणेरडा वास येतो टॉवेल. धर ते सोड ना. सोड नाही. सोड ना. इस्त्रीवाला आला असेल, प्लीज सोड. जाऊ. त्या इस्त्रीवाल्याला सांग इस्त्री अभी बिजी है, थोड़ी देर बाद प्रयास कर. सोड.
आई प्रिया गो माझं बाळ जाते. किती दिवसांनी बघितलं तुला मी. बाई 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 तू आत्ता कशी आलीस अचानक? दिलं की नाही तुला सरप्राईज? दिलं की नाही? अगं मी म्हटलं बाई तू काही यायची नाहीस आपल्या घरी. इकडे रमलीस आपली मुंबईत एकटी एकटी. आम्ही आपल्या आईबाबा वाट बघतो तिकडे तुझी. काय ग गधडे, तुला माहितीये का तुझे बाबा म्हणाले ना तुला अजिबात पत्ता सापडायचा नाही. बरोबर हुडकलं की नाही? कसं वाटलं सरप्राईज? डेंजर आहेस तू आई. चल चल मी तुला बिल्डिंगची गच्ची दाखवते. अगं काय बिल्डिंगची गच्ची काय मॅडम बाई? अगं आलेल्या माणसाला कधी बिल्डिंगची गच्ची दाखवतो का कोणी? अगं काय ग पुढे काही पाणी वगैरे विचारशील की नाही आईला? सॉरी पाणी देऊ नको. चल आपण गच्ची बघू. चल. काय त्या गच्चीत काय सोनं आहे का? काय गच्ची 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 मॅडम बसू तर ते. आई ग दमले ग बाई. आई तू खूप थकून आलीस ना. तडक बेडरूम मध्ये जा आणि अर्धा तास झोप काढ. बरोबर बोललीस चल तू बाई बेडरूम गं. मध्ये चल. खरंच दमले. अगं थांब जरा मला फ्रेश तर होऊ दे. बाथरूम कुठे आहे? नाही बाथरूम नाही. बाथरूम का का नको ग? कोणी आहे का बाथरूम मध्ये? हो. कोण आहे बाथरूम मध्ये? एकटी राहतेस ना? कोण आहे बाथरूम मध्ये? एक मिनिट. कोण आहे बाथरूम मध्ये? नोकर आहे बाथरूम. गडी ठेवलाय? आई अगं उभीच आहेस तू आल्यापासून. चल गडी? बस बरं तू इकडे आलीस. गडी ठेवलाय? ते ऑफिस मधनं आल्यावर ना वेळच मिळत नाही अगं कामांमुळे. त्यामुळे मग गडी ठेवायला लागलं. आई खूप दमते मी. ओ ग राणी ग माझी सुकली ग बाई तू. बरं झालं गडी ठेवलं असते. गोडी गोडी ग बाय. हे पण मग तो बाथरूम मध्ये काय करतोय? बोलव त्याला बाहेर. बाथरूम मध्ये काय करतोय? बाथरूम मध्ये गडी काम करतोय. कसलं नळ आहे ना बाथरूम मध्ये असतो? तो गळतोय. अगं बाई प्लंबिंगचं पण काम करतो. करेक्ट. वा जातेस बेडरूम मध्ये झोपायला. पण एक ऐक ना गडी ठेवलास ते बरं केलंस. गडी प्रामाणिक असतात, जात नाहीत सोडून. बरं केलंस. या बायकांच्या मला दांड्या बिंड्या अखंड असतात. बरं केलं गडी ठेवलास ते. बरं केलं. बरं त्याला बोलव ना. त्याला बोलव. मला हातपाय धुवायचे. बाहेर ये रे. अरे यार थांब ना बाहेर ये पटकन. यार इतना क्या घाई है? आई ही आई माझी आई. आई पाया पडतो. असू दे. आणि हा माझा गडी. अरे वा. नाम क्या है? नाम तेजन डू. पांडू. काय? पांडू चांगलं आहे नाव पांडू. चेहऱ्यावरनं वाटत नाही हा नोकर. अजिबात वाटत नाही. म्हणजे बघ ना बाई ग चिकन आहे अगदी नाही आई. म्हणजे असं रे ग आपलं. म्हणजे बघ ना काय सुंदर दिसायला बाई. नाकी डोळी अगदी तेजस्वी. वा छान आहे. श्रीमंत वाटतो पण नोकर नाही वाटत. पण नोकर. हा आता जरा फरक पडलाय. आता तर बापरे भयंकर. बापरे जा चहा टाक जा. काय आहे? चहा टाक जा. मला चहा नाही येतो. ह्या बनवून देतात मला. काय गधडे चहा नाही येत या गड्याला तुझ्या? नाही ऍक्च्युली तू बनवून देतेस? अगं ऐक ना माझं काय झालं. हा ऍक्च्युली नोकर नाहीये. वाटलंच होतं मला. पार ना घराण्याला पट्टा लावलाय. ऐक ना कसा माणूस मुलगा इथे. ऐक शांत ऐक माझं ऐक. नोकर नाहीये म्हणजे हा असा नोकर टाईप नोकर नाहीये. तो परिस्थितीमुळे नोकर झालाय. बापरे. म्हणजे त्याचे आई वडील गेले. नाही गेले म्हणजे गेले नाही. त्याची आई अगं ऍक्च्युली दुसऱ्या एका माणसाबरोबर पळून गेली. काय गो इट्स ओके पांडू तुझी चूक नाहीये. जाऊ दे झालं. पण बाबा गेले तिला शोधायला. आणि ते पण दुसऱ्या स्त्री बरोबर सेटल झाले. काय ग बाई खानदाने का काय ग? मॅडम जरा 1 मिनिट इकडे या ना. काय बोलतेस तू? आधीच बरं होतं ना त्यापेक्षा. काय आधीच काय? आधीचं हे आधी त्यांच्यात बरं होतं आईबाबांमध्ये माझ्या. मग काय झालं आई माझी
गेली पळून तिच्या म्हणण्याप्रमाणे. हा, पण आई गेली नव्हती खरोखर. बाबा तिला शोधायला गेले ना. हा, तोपर्यंत आई घरात आली. आई आली माझी घरात. हा, तर मी म्हटलं आई अगं तू इथे, बाबा तुला शोधायला गेलेत. म्हटलं आई परत बाबांना शोधायला गेली. तितक्यात बाबा घरी आले. म्हटलं बाबा आई तुम्हाला शोधायला गेली. तर बाबा म्हणाले ही ना वेडीबाई कधी सुधारणार कळत नाही. तर बाबा परत तिला शोधायला गेले. तितक्यात आई घरी आली. आई म्हणाली अरे तुझे बाबा कुठे आहेत. म्हटलं बाबा तुला शोधायला गेले. आई म्हणाले हा वेंदणा माणूस कधी सुधारणार काय माहिती. म्हणून आई त्यांना परत शोधायला गेली. आणि मग अरे ही फॅमिली आहे का अब्बास मस्तानच्या फिल्मची कथा आहे. काय ऍक्च्युली बॅक स्टोरीची काही गरज नव्हती खरं तर. एकदम सिम्पल झालं ऍक्च्युली. आई बाबा मला सोडून गेले आणि म्हणून मला आता इथे काम करावं लागतं. वाईट झालं बाई. परिस्थिती ना वाईट असते लक्षात घे बाळा. बरं चल नळ दुरुस्त झाला का. म्हणजे काय झाला ना. म्हणजे काय म्हणजे काय झाला ना दुरुस्त. पांडू तू बाथरूम मध्ये काय करत होतास. नळ दुरुस्त करत होतास. नळ नळ झाला ना दुरुस्त. झाला झाला. जरा फ्रेश होते. हा पण काय ग पगार कसा देतेस याला. काय नाही फारच जास्त घेत नाही. मध्ये मध्ये थोडेफार लाड करावे लागतात तेवढे पुरतात. म्हणजे असं सणासुदीला गोडधोड देणं अधून मधून बोनस देणं. चांगलंय चांगलंय. वा वा हुशार आहेस गो मोरी. चांगलं उल्लू बनवते त्याला. चांगलंय चांगलंय. कचकच लागते ग पायाला. ए जरा झाडू मार रे. इकडे झाडू मार जरा. मी गडी कोण आहे. गडी कोण आहे घरात. मी आम्हा तो झाडू मार. ए प्रिया सांग ना तुझ्या आईला. ए मालकीणीला नावाने हाक मारतो. लाज वाटते तुला. लाज वाटते. हे संस्कार केलेत आई बापाने. हा हे संस्कार केलेत. नाही तो ना सध्या माजलाच आहे पांड्या. तुला तर ना आता काय साफ कर. अरे काय फालतूगिरी करते तू. चल झाडू घे इकडे. चल गावाला. तुमच्या इस्त्रीचे कपडे. काय काय साहेब कोणाला बोलला. हे साहेब. हा साहेब. हाँ पांडू है पांडू. हाँ इसको पांडू बुलाने का. पांडू अकबर. ए पांडू कपडे घे. पांडू कपडे घे. मॅडम सांगा ना तुमच्या आईला. पांडू कपडे नीट मोजून घे. मोजून घ्यायची गरज नाही मॅडम. ते तुमचे 2 इस्त्रीचे कपडे आहेत आणि त्यांचे पांडूचे ड्राय क्लिनिंगचे 2 शर्ट आहेत. एक मिनिट पांडूचे कपडे ह्याच्यात काय करताय. एक मिनिट अगं तुला कळतंय का गधडे. तुझ्या कपड्यांबरोबर हा पांडू स्वतःचे पण कपडे देतो इस्त्रीला. लुबाडतोय ग हा पांडू तुला. फसवतोय हा पांड्या तुला. काय हे पांडू. काय पांडुगिरी चालली आहे. हे मला पांडू पांडू बोलणं बंद करा आधी. हा पांडू नाही तर मग काय झंडू बोलू. हे अति होत आहे यार. हे अति होत आहे. तुझा अति होतंय. मॅडम हे सोन्याचं कानातलं तुमचं आहे काय. हो ए या पांडूच्या वरच्या खिशात सापडलं. कपडे चेक करून देत जा. एक मिनिट तुझं सोन्याचं कानातलं. प्रिया तुझं कानातलं याच्या खिशात कसं. पांडू कसं 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 अहो मॅडम आठवा असं काय करताय. आपण नाही का पार्टीला गेलो होतो. तुम्ही दारू पिऊन ताई ठेवून नाचत होता. अशाच्या 1 2 3 तेव्हा तुम्हीच नाही का माझ्या खिशात ठेवायला दिलं होतं. आठवा. काय खोटं बोलतोय. काय माणूस आहे हा. खोटारडा 1 नंबरचा. शपथ आई अगं मी कशाला जाईन याच्यासोबत पार्टीला. मला मित्र नाही आहेत काय. गड्याला कशाला घेऊन जाईन मी. बरोबर खोटारडा 1 नंबरचा खोटारडा आहे हा. नाही बरोबर आहे. चोरी केलीस ना तू. थांब तुला दाखवते. चोरी करतो. चोरी करतोस तू. वा रे वा. हे संस्कार तुझ्या आई बापाचे. बरोबर. आई तिकडे धावाधावी खेळतात आणि आई इकडे ढापाढापी करतो. हे बघा तुम्ही सारखं माझ्या आई बाबांना मध्ये आणू नका. व्हॉट नॉनसेन्स यार. अरे वा रे वा. चोर ते चोर व इंग्लिश मध्ये शिरजोर. शहाण्या 1 मिनिट. ए जा तुला दांडकं बिणकं मिळतं का बघ मारायला पांडू, त्याला. तुला दाखवते बरोबर. नाही तुला उघडा करून मारला ना इकडे सगळ्यांच्या समोर एकदा आपण तर मी बोलूया. तुला पदर खोचता येत नाही. पण 1 मिनिट तुला काय वाटतं. हा गप्प बसेन मी. बोलूया ना. काय बोलायचं. प्रिया प्रिया जा सांडशी गरम करून. तू थांब तू सांगशील कुठे चटका द्याल मला. कुठे चटका द्याल. प्रिया जाते मी तिचा बॉयफ्रेंड आहे. काय 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 तू आणशील सांगशील मला इकडे चटके बसतील. आई सॉरी. खरं तर आम्ही इथे लिव्हिंग मध्ये राहतोय एकत्र. तुम्ही अचानक आलात. मला काही माहित नव्हतं म्हणून आम्हाला हे असं नाटक करावं लागलं. सॉरी. माहिती होतं सगळं मला. कळलं ना. सगळं माहिती होतं. कळलं. ये बस इथे. बस 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 बस. इथे नाही रे इथे बस. आणि काय काय गधडे
परवात आपल्या आत्याचा मुलगा घरी आला होता, त्याने फेसबुक ओपन करून दिलं मला आणि तुझा तो डीपी का फिपी दाखवला. बघितला याच्या बरोबरचा फोटो, तेजस मेड फॉर इच अदर. म्हटलं बघूया हे काय मेड प्रकरण आहे. हा आई अगं एक मिनिट गधडे, सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? जीव घेतला असता का तुझा? हा सांगता येत नाही. एक मिनिट, तुला माहिती आहे ना आपले आई वडील त्यांनी सुद्धा लव्ह मॅरेजच केलंय. त्या काळात लव्ह मॅरेज केलंय. हा अगं प्रेम करणं गुन्हा नाहीये, पण ही कशाला लपवालपीची लफडी, कशाला लपवालपी करायची? चिकणा माल आहे जरा. आई आई काय आई माहितीये माझं जावं येते मोठी शहाणी, सांगते मला काय जळलं सांगते. आणि काय रे गधड्या, आई बापाला बोलून घे उद्याच्या उद्या, कळलं का? चला पाया पडा, चला पाया पडा. एक जोड्याने पाया पडवी. थोबाड फोडेन जोड्याने म्हणे. एकटा पाया पड. सॉरी सॉरी डोलकीन बाई. असं मारीन ना आता. काय म्हणायचं मला? मालकीन बाई. आई आई म्हणायचं. चल बा खाली. आई सॉरी हा, पाया पडतो. खाली. सुखी रा रे बाबा. तुला वेगळं सांगू ये आता. हो मॅडम, हा हे बघा काय आणलंय. अरे तुडवूया मग स्किट संपवूया. माझ्या हातला शिवशिव तर आता. अरे ए तुझा बाप पांडू आहे, तुम्हाला मान. अरे. चल निघ, आमचा अरे, चॉल हात झालाय. लावून चल टाक. निघ, अरे, चल. मला. आमचा चॉल झालाय. चल रे. चल रे चल. अगं शालू सेल लावलाय महिना, शालू सेल लावलाय महिना. 300 रुपये तुला हवं ते घे महिना, 300 रुपयात हा हवं ते घे महिना. शालू सेल लावलाय महिना, शालू सेल लावलाय महिना. एक क्वालिटी बार पटकन घ्या. लॉट सेल रस्ते का माल स्वस्त में, रस्ते का माल स्वस्त. ओ सोनाली मॅडम घ्या ना जरा माल घ्या, मस्त क्वालिटी उत्तम आहे. नको आहे माझ्याकडे. अहो सही क्वालिटी आहे, हवं तर सही मॅडमला विचारा. घ्या बस. हो चांगला माल आहे का? हो मॅडम हो घ्या. नाही म्हणू नका हो प्लीज, माझ्या भाऊनी तरी करा का नाही. काय आहे, माझ्या स्टॉलचा एखादा फ्रॉक तुम्ही घालून मार्केटमध्ये फिरली ना तर लोक म्हणतील ही बघा केवढी श्रीमंत बाई आहे, प्रभाकरच्या स्टॉलवरचा फ्रॉक घातला नाही. हो घ्या ना, नाही म्हणू नको. हो घ्या ना. नाही नको. हो नको काय, घ्या ना. सॉरी. बघा असं आहे. असो आता एका त्याच्या नशिबात नाही प्रभाकरचं प्रेम, त्याला आपण तरी काय करणार? काय बरोबर आहे का नाही मला सांगा, आहे का नाही? नाही पण तिचं बरोबर आहे. सोनाली असे स्टॉलवरचे कपडे नाही वापरत. मग तुम्ही घ्या ना. नाही मी पण नाही वापरत. मग मध्ये मध्ये कशाला बोलता भाय? ओ सई मॅडम तुम्ही तरी प्लीज घ्या ना, म्हणजे जर भाऊनी ते करा प्लीज. नाईस क्लोथ. The cloth is very important for fertilizer. It's giving for something is wrong. I shall always even to for moment. Yes. प्रभाकर Yes, मोरे. what happened? I am Prabhakar More. What happened? पण हा वासाडा मला का मारून गेला? हे वासाडिया तू इथं थांबा, तू ये परत. नाही तुला आपटून मारला तर बघ, तुला सांगतो ह्याला आपटतो का नाही बघ. आज वासाडा मला मारून जातो. ओ हा शुक काय शुक. ओ मामा. मामा काय मामा आहे मी. मग काय आता आओ म्हणायच्या का काय तुम्हाला? मग म्हणा ना. ओ आमचे हेत ना हेत त्यांनाच फक्त आओ म्हणून आवाज देते बरं का मी. बरं का? हा, बरं ते राहू द्या. स्कार्फ कसा दिला बुवा? हे 900 रुपये डझन. डझन तुम्हाला डझन माहिती नाही? हा? 12 900 रुपयाला 12 पीस आहेत का नाही? 12 बिरा नाही घ्यायचे मला आपला एकच हवाय मग बुवा. बघा चांगला सिलेक्ट कला, कलर पण अगदी ब्युटिफुल आहेत का नाही? हॅलो? म्हणजे बघितलं सर. हा हा मम्मा. हा? अगं हो, हा. येता येता एखादा आवाज. स्कार्फ दिसला ना तुझ्यासाठी छान तर घेऊन येईन मी. हा हो आणते. स्कार्फ विकणार स्कार्फ समजून लवकर या. स्कार्फ बघण्यासारखं ताबडतोब हजेरी लावा. स्कार्फ मस्त आहे. थांबा. हा कसा दिला हो? हा कसा? हा हा बेचव असला ना तरी रुबाबदार आहे. हवा हा? बेचव असला तरी रुबाबदार आहे. हलका असला तरी क्वालिटीला एकदम बेफाट आहे. हा. किंमत कमी टिकायला हमी. अहो किंमत सांग ना बो. किंमत म्हणजे काय, तुमचं राहू द्या माझं राहू द्या. 300 रुपये देऊन टाका. 300? हा मग काय? अहो आता तर 900 रुपये डझन म्हणत होते ना तुम्ही, म्हणजे एकाचे झाले 75 ना, आणि आता 300 म्हणून राहिले नाही का? कसं आहे माहितीये काय, तुम्ही 1 डझन घेतला ना तर 900 रुपये आणि सिंगल पीस घेतला ना तर 300 रुपये आहे का रे? काय समजलं? माय वो एका पीसचं 300 रुपये का? हो. राहू दे बाई मग. हो हा? नाही
मस्त आहे हा. आय लाईक दिस. आवडला? मी घेते. आय विल गिव्ह यू 300 रुपीज. 300 रुपीज मी घेऊन राहिले होते ना. ओ मॅडम तुम्हाला 300 रुपये परवडले नाही ना म्हणून टाकलं ना तुम्ही. मग त्यांना घेऊ दे ना. नाही पण मी काय म्हंटल काय? बाबा विचार करते राहू दे असं मी नको म्हटले का. नाही एक्सक्यूज मी सॉरी काकू पण हा मी घेतला होता दादा आधी. तुम्ही दुसरा मला घ्या, तुम्ही आवडलाय. दुसरा घ्या. यातला बघा कुठेतरी सिलेक्ट करा. नाही पण मी घेतला होता बाई हा. नाही, काय करते तू. अहो, मी घेतला होता. नाही आता मी हा बाय करणार आहे. ए बाय काय? अशी बरी तुला बाय बाय करून जाऊ देईन मी. हा स्कार्फ हवाय बरं का मला. हा हवाय पैसे देते मी. एक मिनिट तुमचे पैसे वगैरे राहू द्या. मला हा आवडलाय दादा मी घेतलाय. मी घ्या, तुम्हाला घ्या. पैसे देते. द्या 300 रुपये देते 300 रुपये द्या, तुम्हाला. लगेच पटकन देऊ एक टाक. मिनिट दे चल. ये चल ये. का बावळट बाई आहे काही. अहो आग लागली तुमच्या तोंडाला. स्कार्फ फाडला हिने. अहो हा माझा स्कार्फ का फाडला हो तुम्ही. फाडला. काय फाडला केवढा नुकसान केलं हो तुम्ही माझा. हा राग बाकर मोरे. हा मोर आहे. अरे हा वसाडा मला अगोदर नाव विचारतो आणि मग मारून का बोलतो. हे वसाड्या ये पुढे ये तुला. ओ दादा हा. जाऊ दे ना तिकडे. त्याला काय बोलता. इथे स्कार्फ फाडला ते बघा तुमचा. पहिला आता 300 रुपये टाका. हा. 300 रुपये टाका पटकन. हिच्या मुळे फाडला की नाही मी स्कार्फ. हिच्याकडून घ्या पैसे. मी का देऊ पैसे. मी नाही फाडलाय यांनी फाडलाय का. तू दे पैसे. ए बाई चांगला मी घेत होते म्हटलं मला आवडलाय तर म्हणे मला हवाय आता बचना गुंडाळून बचना बाई. असं नका मला करू. हा ड्रेस हवाय आता याची प्राइस हा सांगतो. ड्रेस हवाय. 700 रुपयाचा आहे ड्रेस. घे. घे आता घाल ड्रेस घे. आग लागली तुमच्या पण तोंडाला ती. माझं कपडे कशाला फाडता वाय. फाडायची हौस आहे ना तुम्हाला. आधी इथं पैसे टाका रोख मग कपडे फाडा का नाही. दादा एक मिनिट तुम्ही मला का बोलताय. तुम्हाला बोलू हिने नको. आधी सुरुवात केली की नाही. हा स्कार्फ मला आवडला होता. हिने फाडला. आली मोठी शाणी हो, तू. ऐका ना सुरुवात तू केली ना ग. हा हे बघ माझ्या नादी लागू नको हा. मी तुला सांगून ठेवते. धंद्याची काय वाट. करशील तू. काय करशील धंद्याची वाट. काय करशील मला सांगस. तू मला शिकाळस. तुला चांगलं दाखवीन बर का. हेच का माझा. माझ्या नादी नको लागू. तुम्ही तुला सांगते. माझ्या नादी लागू नको. मी तुला सांगते. फाडून काय बघून राहिली का. तुझ्या डोळ्यात पाहणार आहे का मी. हे कुठल्या भाषेत बोलायला लागली तू. मला शिव्या लागायच्या. माझी भाषा ये इकडे. मी मोरी वाढून काढते ना तुझ्यावर नाही येत. चाल नॉनसेन्स यू डॉंकी यू मंकी. काय बोलून राहिली. कळलं नाही काय तुम्हाला मारकी म्हैस गाडीवेन जकीत डाकीन असं म्हणाली. अहो तिनं तर 2-4 शिव्या दिल्या ना. तुम्ही तर रांगाच लावली 5 शिव्यांची. रांग लाव नाही तर काय. हिनं 3च दिला. माझा तुम्ही स्कार्फ फाडलाव ना म्हणून मी सगळ्या कोकणातल्या शिव्या दिलेल्या तुम्हाला. काय जमाज रे. मला जखीण बोलली तू. हा, जखीण. मला डुकरीण बोलली तू. नाही तर काय? मुर्दा बशिवला तुझा. तुला शीत घेईन आणि चांगली लोडवीन बर का. ऐका ना. खानदेशी माणसाच्या नादी नाही लागायचं. खानदेशी माणूस शांत आहे तोवर संत आहे. एकदा का भडकला ना माइंड युअर टंग. नानाची टंग. I can also use this type of language. उनी मोठी इंग्रजांनी पटनी जाग. Fox ate your mother. काय बोलली होई. आवशी खाल्लन कॉलेन असं म्हणाले. हे ए भोकर तोंडे. हो, काय? परत तुला सांगून राहिले माझं डोकं भडकवू नको बरं का. एकदा भडकलं ना का मग काहीच राहणार नाही. काय करशील दाखव तुला काय. टाकू नका कपडे. नाही तुला हात दिलेत का देवानी. मी पण हे फेकलं ना चालणार. बघतलं माय असा अंगावर वावालीने वाट लावून टाके अख्ख्या खानदाराची तुमच्या. तर बाय माझ्या आईशी चुकलं पैसे देते. तर बाय माझ्या आईशी सत्याची पांढरी बाय माझ्या आईशी. दुपारचा वेळ आणि तू बोलता गेला राजेश बाय माझ्या आईशी. या ज्या 2 नवटंकी बायका आलेल्या आहेत आणि माझ्या धंद्याची तुम्ही बाई ना लिंबूचे आयटम
किती वेळा सादर करतो रे एक तर तुझा पाठांतराचा गोडे मागच्या स्किटचे वाक्य तू या स्किट मध्ये वापरतो सिच्युएशन तसं होतं ना म्हणून बोलावं लागलं. कुठे तो लिंबू हे अंधश्रद्धा पसरवतो घरी गप ना भावा. अंधश्रद्धा पसरवली ना लिंबू सारखा पिळून त्याचा ज्यूस करून पिऊन टाकीन मी लिंदार. अरे काय झालं माझ्या आयुष्यात चालली नाही हा कोण वसाडा मध्ये मध्ये येतोय मला मारून जातोय. ह्या 2 वसाड्या माझ्या स्टॉलची वाट लावली नाही कपडे फाडून टाकली नाही. हे तुम्ही निघायत ना मला कपडे विकायचे नाही. निघा 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 निघा. दादा एक मिनिट काय हिने आधी सुरुवात केली ना फाडाफाडीला. होय, होय. हिला जायला सांगा मी नाही जाणार. निघा. तू बघते ना मी काय घेते ते आता मी तर इथं चुबी राहणार आहे मी तर कुठं जाणार नाहीये. घाबरले बसा सी युअर फेस इन द मिरर. काय बोलून राहिली का ही भोकर तोंडी थोबड तोंडी घेऊनच जाणार. ए बुचबुचू करू नका कसे डी पोलीस स्टेशन घेऊन जाईल बरं का मी तुला. घे ना घे तो घे सगळे घे ना. ऐका ना ऐका कशाला खराब करता मी काय घेते मला हा हवाय ना तो कशाला लोळवते. हा ड्रेस द्या हा मध्ये ना हा पण दे ना. चल चल जा घे चल. कसं फसवलं दादा हा ड्रेस द्या आता पॅक करा प्लीज. अरे काय करून राहिली भोकर तोंडी बरं का मी आता ना अशी ना मी घेईन हिला. चल ये तू रे मारामारी नका ऐका ऐका काय चालू अहो ऐका ऐका कपडे कशाला अरे थांबा अरे थांबा वाचडा गो उचला उचला. मी तुम्हाला सांगतोय सगळे कपडे उचला उचला उचलला. गेला काय तो भाऊ खाली बस जरा. काही चाय पाणी मागू काय तुला. नाही 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 मला एक गोष्ट सांगशील काय लय दमवलायस मध्ये मध्ये मला येऊन तू मारतोयस. कारण सांगशील का मला मारतोयस तर नुसतं कारण सांग. मला सरांनी सांगितलं होतं तसं काय की मोरेंना उचलून आपट स्किट चांगलं होतं म्हणून. मागच्या वेळेस भलतं उचलून आपटलं तुला तर भलतं कौतुक झालं होतं ना. काय स्किट आपटण्यापेक्षा तुला उचलून आपटलेलं बरं आहे ना. नाही तर आपण किती बी आपटलं तर बऱ्याचदा पंच फुटतच नाही. ओके नाही माझी काही दुश्मनी नाहीये. नाही तर काय हा मारतोस दुश्मनी नाही. तुम्ही चिपडूनचे मी थोड्याचा दुश्मनी कुठली हो. बांधाला बांधे का आपल्या. तो नाहीच आहे मी ठेवणार पण नाही आहे तो. बरं चला ना उठा ना एकदा. आता कशाला उठा शेवटचा एकदा उचलून आपटतो ना बाबा. आम्ही मेल्या वाजव उचलून आपली मला